चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 150 कोटी किंवा 1.5 कोटी रुपये खर्च करून मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा दिखाऊपणा न करता धनगर समाजासाठी प्रत्यक्ष जीवन विकास योजनांवर तो निधी खर्च करावा असं वक्तव्य ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय। यासाठी आमचे पक्षकार किशोर वरक यांच्या सूचनेनुसार आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत असल्याची माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे। वरक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आहेत, ते वकीलसुद्धा आहेत, त्यामुळे माझ्या संपर्कात आहेत। त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की अशा प्रकारचा एक वायफळ खर्च, लोकांच्या निधीचा गैरवापर हा राज्य सरकार प्रस्तावित करत आहे आणि केवळ दिखाऊ कार्यक्रम घेण्यासाठी, एक इव्हेंट करण्यासाठी 300व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी हे त्यांचं जे जन्मस्थान आहे तिथे अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाची मीटिंग घेणार आहे। मग आता एवढं भर उन्हामध्ये मंत्रिमंडळाची मीटिंग घेणार म्हणजे मग तिथे AC असलेले शामियाने लावणार, मोठे मोठे तंबू उभारणार, सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी येणाऱ्या इतर IAS अधिकारी आणि सचिव दर्जाच्या लोकांची व्यवस्था करावी लागणार। या सगळ्या गोष्टींचा खर्च 150 कोटी रुपये होणार असं प्रकाशित झालं आणि नंतर असं सांगण्यात आलं की तो 150 कोटी नसून 1.5 कोटी खर्च आहे। 100 हा शब्द जो आहे तो मिसप्रिंट आहे। माझं तर म्हणणं आहे की 1.5 कोटी रुपये खर्च करणं हा सुद्धा मिसप्रिंट नसेल तरी मिसगव्हर्नन्सचा भाग आहे आणि जे जनतेच्या आवश्यकतेचे वापराचे पैसे आहेत ते अशा प्रकारे केवळ आपल्या हाती सरकार आहे म्हणून कसेही खर्च करायचे आणि दिखाऊपणा करायचा हे अत्यंत चूक आहे।